जे पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना दिल्याचं इथं दृश्यांमध्ये दिसतंय आणि जे नेमकं ठराव मांडला गेला होता गटनेतेपदी जी नियुक्ती सुनेत्रा पवारांची झाली त्या संदर्भातलं पत्र जे आहे ते आता आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येत आहे। तर एक महत्वाची बातमी आपण बघतोय अजित पवार यांच्या निधनानंतर गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती झालेली आहे। ठराव मांडण्यात आला होता, छगन भुजबळांनी हा ठराव मांडला आणि त्यानंतर आता गटनेते पदाचं जे पत्र आहे त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पत्र देण्यात आलेलं आहे। हे दृश्य वर्षावरची आपण बघतोय। यावेळेस सध्या राष्ट्रवादीचे एक शिष्टमंडळ सुनील तटकरे तसंच धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ असे नेते जे आहेत ते सध्या जे पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना दिल्याचं इथं दृश्यांमध्ये दिसतंय आणि जे नेमकं ठराव मांडला गेला होता गटनेतेपदी जी नियुक्ती सुनेत्रा पवारांची झाली त्या संदर्भातलं पत्र जे आहे ते आता आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येत आहे। तर एक महत्वाची बातमी आपण बघतोय अजित पवार यांच्या निधनानंतर गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती झालेली आहे। ठराव मांडण्यात आला होता, छगन भुजबळांनी हा ठराव मांडला आणि त्यानंतर आता गटनेते पदाचं जे पत्र आहे त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पत्र देण्यात आलेलं आहे। हे दृश्य वर्षावरची आपण बघतोय। यावेळेस सध्या राष्ट्रवादीचे एक शिष्टमंडळ सुनील तटकरे तसंच धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ असे नेते जे आहेत ते सध्या